तो म्हणतो, "तू नेहमी उशीर करतेस यार." ती म्हणते, "हां, तू जसं प्रत्येक कार्यक्रमाला वेळेवरच पोहोचतो." तो, "ती अशी कशी बोलली?" म्हणून खूप चिडतो आणि निघून जातो. आणि ती नंतर आबोला धरते. नातं भिनसायला सुरुवात होते ती इथे. एकमेकांचा राग येण्याचे असे बरेच प्रसंग बऱ्याचदा घडतात. आपण यावेळेस काय करू शकतो? राग येऊ द्या, पण शब्दांनी एकमेकांना जखमा नको करायला. त्याऐवजी थोडं टाईम आऊट करूया का? राग व्यक्त करायलाच हवा, पण तो करताना समोरच्याचा अपमान करण्याचा परवाना आपल्याला असतो? की तो असतोच असं आपण वागतो? राग येणं नैसर्गिक आहे, पण तो का आलाय हे सांगा ना. समोरच्याने ते प्रत्येक वेळेस समजून घ्यावं हा अट्टास कशासाठी? त्याला हे समजायलाच हवं हे गृहीत धरणं कशासाठी? दोघं म्हटलं ना की भांडण हे आलंच, पण ते आपल्यातच ठेवायला हवं. बाहेर त्याचा बाजार नको. राग येऊ द्या, पण एकमेकांच्या चांगल्या गोष्टींचीही आठवण एकमेकांना नेहमी दिली तर हे वाद हरतील आणि प्रेम सापडेल. नातं कसंही करून टिकवायचंच हा अट्टहास नको करायला, पण थोडासा स्वतःलाही तपासत प्रयत्न करूया का? हॅपी रिलेशनशिप.